राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या समन्वय समितीची आज नागपूरमध्ये बैठक। फडणवीस, बावनकुळेंसह विदर्भातील भाजपा खासदार आणि आमदार राहणार उपस्थित। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन। मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आज ठाकरेंच्या सेनेची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। तर शरद पवार यांचाही मुंबईमध्ये मेळावा। कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। महापालिका निवडणुका काँग्रेस महाविकास आघाडीत लढणार की स्वबळावर, स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय होणार। विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानं महाविकास आघाडीतील पेच वाढला। पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय अखेर सरकार मागे घेणार। 2 दिवसात सुधारित परिपत्रक जाहीर होणार। हिंदी सक्तीच्या निर्णयाला पालक संघटना, राजकीय पक्षांचा विरोध। कूलरचा शॉक लागून आईसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू। अमरावतीच्या अचलपूरमधील चमक बुद्रुक गावातली दुर्दैवी अशी घटना। संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात विजेचं तांडव। वीज कोसळून 2 सख्ख्या भावांसह 4 शेतकऱ्यांचा मृत्यू। 1 जण यामध्ये गंभीर जखमी। 4 जनावरं सुद्धा दगावली। मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची दमदार हजेरी। ठाण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। उल्हासनगरमध्ये आणि कल्याणमध्ये रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। भिवंडीतही अनेक सखल भागामध्ये साचलं पाणी। कोकण किनारपट्टीवरही मुसळधार पाऊस। रत्नागिरीमध्ये रात्रीपासून जोरदार बॅटिंग। रायगडच्या लोणेरे आणि रोह्यात विजांच्या गडगडाटासह धुव्वाधार। तर सिंधुदुर्गातही दमदार पाऊस। राज्यामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढला। काल एका दिवसात 53 नवे रुग्ण। एकट्या मुंबईमध्ये 24 नवे रुग्ण, तर नागपूरमध्ये 2घांचा मृत्यू। मुंबईतील 3ही लोकल मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव ब्लॉक। पंढरपूरमध्ये आजपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शन चाचणीला सुरुवात। पहिल्याच दिवशी 1200 भाविकांना टोकन। वारी आणि आषाढी एकादशीची गर्दी नियंत्रित करण्यासाठी निर्णय। पंतप्रधान मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर। G7 शिखर परिषदेसह 5 दिवसात कॅनडा, क्रोएशिया, सायप्रस देशांचा करणार दौरा।